सांगली जिल्ह्यात राबवले कोबिंग ऑपरेशन। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कायदा व सुव्यवस्था तसेच आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 3 जुलै 2025 व दिनांक 4 जुलै 2025 रोजी कोबिंग ऑपरेशन राबवण्याबाबत आदेशित केले होते। सदर कोबिंग ऑपरेशन दरम्यान अभिलेखावरील शरीराविरुद्ध मालमत्तेविषयक गुन्हे करणारे आरोपी चेक करणे, शस्त्र अधिनियम, अंमली पदार्थ विरोधी कायदा, दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करणे, चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या इसमांवर तसंच हद्दपार केलेले आरोपी विना परवानगी हद्दीत मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। सदर कोबिंग कारवाईमध्ये खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगल्यामुळे 19 इसमावर आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अंमली पदार्थ बेकायदेशीर बाळगणे तसेच सेवन करणाऱ्या इसमावर कारवाई करून 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सूर्यास्तानंतर चोरी करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या फिरणाऱ्या 43 इसमावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे कारवाई करण्यात आली असून एकूण 43 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ताब्यात बाळगलेल्या मालमत्तेबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने 2 इसमावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। तडीपार केलेले इसम विना परवानगीने हद्दीत मिळून आल्याने 5 इसमावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत। अवैधरित्या दारू विक्री करणारे, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे तसेच दारू पिऊन वाहन चालवणारे एकूण 178 इसमावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे। सदर कारवाईकरिता जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकारी व अंमलदारांसह एकूण 77 पोलीस अधिकारी व 491 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता। तसेच यापुढे प्रत्येक उपविभागात आरोपींचे आदानप्रदान कार्यक्रम आणि कोबिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर जास्तीत जास्त कारवाई करणार असल्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगितले आहे।